कल्पनात्मक निबंध म्हणजे कल्पना अधिकात्मक. कल्पना म्हणजे मनात तयार केलेले विचार आणि त्मक म्हणजे संबंधित किंवा आधारित. म्हणजेच कल्पनेवर आधारित असा निबंध म्हणजे कल्पनात्मक निबंध. आत्मवृत्त आणि कल्पनात्मक निबंध दोन्हीही मध्ये आपण कल्पनाच करतो, पण दोन्हींचा विचार मात्र वेगळा असतो. मी झाड बोलतोय हा जो आपण निबंध लिहिला तो आत्मवृत्तपर मनोगतपर निबंध होता. यामध्ये आपण वस्तू किंवा प्राणी स्वतःच्या भावना व अनुभव सांगतायत असं लिहितो तो आत्मवृत्तपर निबंध असतो. त्यामुळे यात कल्पनांना जास्त वाव नसतो. पण जर झाड चालायला बोलायला लागली तर हा आपण जो निबंध लिहिला आहे ना त्यामध्ये कल्पना आहे. म्हणजेच तो निबंध कल्पनात्मक निबंध आहे. कारण जर असं झालं तर, जर तसं झालं तर यामध्ये आपण आपली कल्पना मांडलेली असते आणि तो कल्पनांवर आधारित निबंध असल्याने त्यात कल्पनांना जास्त वाव असतो. आता मी झाड बोलतोय हा आणि जर झाड चालायला बोलायला लागली तर हे दोन्हीही निबंध मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही ते दोन्हीही बघा. हे दोन्ही निबंध बघितल्यावर तुम्हाला आत्मवृत्त आणि कल्पनात्मक या दोन्ही निबंधांमध्ये काय फरक असतो तो नक्की समजेल. म्हणून नक्की बघा आपले दोन्हीही निबंध. मी झाड बोलतोय आणि जर झाड चालायला बोलायला लागले तर. धन्यवाद.